नाही, पण शंभूराजांच्या बलिदानानं महाराष्ट्राला बलिदान दिलं आणि गांधील माशांच्या पोळ्यावर दगड मारल्यानंतर त्या माशा जशा अंगावर घोंगावून येतात तसं राज्य नाही, राजा नाही, खजिना नाही, तरी हे मराठे लढतात 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 आणि इतके लढतात की एक दिवस औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत खणावी लागली, पण त्याला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही. त्याची दोनच कारणं होती. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीचं भीमेच्या काठी झालेलं हौतात्म्य. हीच दोन कारण आहेत की ज्याने मराठी मुलूक राजा नसताना औरंगजेबाची कबर खणेपर्यंत लढत राहिला. त्याला माती, त्याला त्याच्या देहाला माती याच मातीनं दिली. एका कवीची कविता है, पोवाड़ा है. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. मृत्यूनंतर प्रत्येकाच्या शरीराची मातीच होते हो. मृत्यूनंतर प्रत्येकाच्या शरीराची मातीच होते. मातीत मरणारे अनेक असतात, पण मातीसाठी मरणारे कमी असतात. या सह्याद्रीच्या कडेकपारीतील मराठी मुलखातल्या मराठी माणसावर जेव्हा जेव्हा मातीसाठी मरण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा वडू बुद्रुकच्या जंगलात भीमेच्या काठी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्यानं वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी धीरोदात्तपणे मृत्यूला कवटाळलं, त्या माझ्या शंभूराजाचं चरित्र आणि चारित्र्य खंड मराठी माणसासाठी प्रेरणा देत आहे. तीच